रवा केकची ही रेसिपी ट्राय करण्याअगोदर मला सुद्धा असंच वाटायचं की रवा केक अजिबात सॉफ्ट आणि जाळीदार होत नाही, तो छान फुलत नाही. पण या रेसिपीने पहिल्याच प्रयत्नात रवा केक एकदम मस्त आणि जाळीदार झाला होता. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा, पाव कप तेल, अर्धा कप साखर, 2 टीस्पून कस्टर्ड पावडर आणि 1 कप दूध घालून हे मिश्रण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण इकडे टीन रेडी करून घेऊया. तर मी बटर पेपर वापरलेला आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मैद्याने भांड्याला डस्टिंग करून घ्या. या मिश्रणामध्ये मी 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, 1 चिमूट खायचा सोडा घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडे मी एअर फ्रायरसुद्धा 180 डिग्रीला प्रीहीट होण्यासाठी ठेवला होता. तुम्ही कढईतसुद्धा याला बेक करू शकता, पण कढईसुद्धा तुम्हाला प्रीहीट करावी लागेल. त्यानंतर 180 डिग्रीला मी हा केक 25 मिनटं बेक करून घेतलेला आहे. कलर बघू शकता किती छान ब्राऊन आलेला आहे. टूथपिक घालून चेक करूया, एकदम क्लीन आलेले आहे. आता हा केक संपूर्ण थंड करून घेऊया. डिमोल्ड बघा किती इझिली झालेला आहे आणि बटर पेपरसुद्धा एकदम क्लीन निघालेला आहे. संपूर्ण थंड करून घेऊया आणि याला कट करून बघूया. एकदम सॉफ्ट, मॉइस्ट आणि गोल्डन कलरवर हा केक बेक झाला होता. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.